नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, पाठीमागच्या काही दिवसांपासून आपण सिरीज सुरू केलेली आहे, ती म्हणजे UPSC असो किंवा 2025ची MPSC असो. तर जे GSचे 4 पेपर असणार आहेत, त्यामध्ये तुमची नक्की आन्सर रायटिंग कशी असली पाहिजे, कारण तो सगळ्यात कळीचा मुद्दा त्या ठिकाणी असणार आहे. मग त्याचं आन्सर रायटिंग कशा प्रकारे असणार आहे, त्याच्या संदर्भातल्या काही टेक्निक्स, कारण प्रत्येक विषयानुसार प्रत्येक पेपरनुसार आन्सर रायटिंग टेक्निक्स ह्या बदलत जातात आणि त्यानुसार आपल्याला ते उत्तर लिहावं लागतं. उदाहरणार्थ, माझे सहकारी श्री पंकज कांबळे सरांनी तुम्हाला पहिल्याच सेशनमध्ये सांगितलं बघा, की नक्की जर पॉवर्टी आणि ग्लोबलायझेशन हा सेम टॉपिक पेपर 2 मध्ये आला, पेपर 3 मध्ये आला, पेपर 1 मध्ये आला, उत्तर बदलत जातं. तसंच इतिहास आहे, तसंच इकॉनॉमिक्स आहे. आणि आज आपण या ठिकाणी पुन्हा एकदा इथे एथिक्स बद्दल त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत, जो आपला पेपर 4था आहे. यामध्ये सुरुवात करूया एका महत्वाच्या डायलेमाने. आता या ठिकाणी जे चित्र आहे ते थोडंसं तुम्हाला काही संदर्भ लागत असेल बघा, तर हे रथाचं चाक आहे आणि या ठिकाणी आधुनिक स्वरूपामध्ये चित्रकाराने आपल्या स्वतःच्या कल्पनेचा वापर करून कर्ण यांचं हे चित्र या ठिकाणी रेखाटलंय. हे चित्र काही का असे ना, पण यात एक तुम्हाला मला प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे महाभारतामध्ये कर्ण हे धर्माचा, वेदांचा खूप गाढा अभ्यास करणारे व्यक्तिमत्व म्हणून आपल्या समोर येतात. मात्र हेच कर्ण जेव्हा युद्धाची परिस्थिती येते तेव्हा हे माहिती असून सुद्धा की दुर्योधन हे छल, कपट, अनिती याने काम करतात, वागतात, पण तरी सुद्धा ते त्यांची साथ देतात युद्धामध्ये. आणि दुसऱ्या बाजूला पांडव हे धर्माच्या नुसार वागणारे असून सुद्धा त्यांचा साथ मात्र ते सोडतात. आता हे असं ते का वागतात? नक्की इथे त्यांचं काय चुकलं? का ते त्यांच्या ठिकाणी बरोबर होते? नंतरचा इतिहास, नंतरचा समाज, नंतरचे विचारवंत कर्ण हे बरोबर की चूक हे कसं ठरवतात? निश्चितपणे तुम्ही कर्ण यांच्या जीवनावरती अनेक प्रकारच्या कादंबऱ्या वाचल्या असतील, ज्यामध्ये काही कादंबऱ्यांनी कर्णाची बाजू घेतली, तर काही कादंबऱ्यांनी मात्र कर्ण हे कसे त्यावेळेस केवळ आपला एक मित्राला दिलेलं वचन, एका या वचनापोटी ते सर्व काही नीतिमत्ता, धर्म आणि तत्व हे विसरून जातात, असंही तुम्ही वाचलं असेल. पण नक्की काय, कुणाची बाजू तुम्ही इथे लक्षात घेणार? कोण बरोबर, कोण चूक? आताच नाही सांगणार, सगळ्यात शेवटी बघायचे आपल्याला. बरं, हे जसं महाभारतातलं प्राचीन कालखंडातलं आहे, तसंच हे फार मोठं आपल्यासमोर एक द्वंद्व समोर येतं. ते म्हणजे आता सध्या ते हयात नाही आहेत, सायरस मिस्त्री, आणि दुसऱ्या बाजूला रतन टाटा. भारतामध्ये एकही व्यक्ती असा नसेल की ज्यांना रतन टाटाजी यांच्याबद्दल माहिती नसेल. सर्वांनाच यांच्याबद्दल माहिती आहे. आणि आपण केवळ रतन टाटाच नव्हे, तर टाटा उद्योग समूह याच्याकडे सुद्धा एक नीतिमत्तेचा ज्वलंत आणि सर्वात उदात्त अशा प्रकारचा नमुना म्हणून पाहत असतो. आणि आपल्या सर्वांच्या मनामध्ये टाटा ट्रस्ट बाबत खूप 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 आदर आहे आणि तो असलाच पाहिजे. पण या दोघांमध्ये जेव्हा वाद निर्माण झाला, तो वाद असा होता की नॅनो ही टाटा यांच्या स्वप्नातली कार होती. 1,00,000 रुपयामध्ये भारतातल्या लोकांना कार मिळाली पाहिजे. का? तर टाटा यांनी कधीतरी लहानपणी किंवा तरुणपणी मुंबईच्या रस्त्यावर पाहिलं होतं की हमारा बजाज याच्यावरती बसून पुढे नवरा बसलेला आहे, मागं बायको बसलेली आहे, पुढे 2 मुलं उभारलेली आहेत, मध्ये एक उभारलेला आहे, बसलेला आहे आणि एक काखेत आहे. असे आपलं हे एक संयुक्त मोठं छोटं कुटुंब घेऊन त्या हमारा बजाजवरती कपल चाललेलं आहे आणि हे ते कारमधून बघतात आणि त्यांना असं वाटतं की अरे, एक ना एक दिवस मी या कुटुंबाला परवडेल अशा प्रकारची कार नक्की बनवणार. आणि त्यानुसार त्यांनी नॅनो ही कार त्या ठिकाणी लॉन्च केली. तुम्हाला माहिती आहे, सिंगूर येथे प्रकल्प उभा करण्याचा प्रयत्न झाला, तिथे राजकीय वाद निर्माण झाला. तिथून मग ते परत सिंगूरला गेले गुजरातमध्ये आणि मग तिथे ती कार बनवण्यात आली. आणि आज ती कार आपल्याला माहिती आहे फक्त म्युझियममध्ये आहे. कार आज अस्तित्वात नाही, ती बंद करण्यात आलेली आहे. पण जेव्हा टाटा यांचे पुढे उत्तराधिकारी म्हणून जेव्हा सायरस मिस्त्रीजी हे जेव्हा तिथे अध्यक्ष बनतात, सर्व धुरा सांभाळतात, तेव्हा सायरस मिस्त्री यांनी मात्र या निर्णयावरती बोट ठेवलं. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की एका व्यक्तीच्या केवळ भावनिक निर्णयापोटी, कारण तो त्यांच्या भावनेचा मुद्दा होता की नाही, मला ते पाहवत नाही आणि मी भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला 1,00,000 रुपयात कार देणार,
यांचं म्हणणं असं होतं की हा जरी तुमच्या भावनेचा मुद्दा असला तरी व्यावसायिक स्वरूपामध्ये मात्र हा तोट्याचा निर्णय आहे. याच्यामुळे टाटा उद्योग समूहाला प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे आणि एका व्यक्तीच्या भावनिक निर्णयामुळे केवळ आम्ही त्या ठिकाणी टाटा उद्योग समूहाला संकटात आणू नाही शकत, कारण इथे हजारो लाखो लोकांची कुटुंब याच्यावर चालतात आणि हे मला परवडणारं नाही आहे, हे मी करणार नाही. आणि त्यातून वाद निर्माण झाला. आता मला तुम्हाला असं विचारायचं आहे की ज्या रतन टाटाजी यांच्याबद्दल आपल्याला आदर आहे, त्यांचा जो उदात्त हेतू होता की भारतातल्या प्रत्येक कुटुंबाला परवडेल अशा स्वरूपातली 1,00,000 रुपयातली कार आपण त्यांना उपलब्ध करून देऊया. आता बिझनेसमध्ये एक कॉन्सेप्ट आहे, फॉर्च्यून ॲट द बॉटम ऑफ द पिरामिड. फॉर्च्यून ॲट द बॉटम ऑफ द पिरामिड. पिरामिड जो आहे त्याच्या खालती जे सगळ्यात शेवटचा जो स्तर असतो ना, तिथे सगळ्यात गरीब लोक राहतात असं. मग तिथे जे आहे ना, तिथे खरं तर फॉर्च्यून आहे, तिथे खूप मोठी संपत्ती आहे, ती उलगडता आली पाहिजे असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ युनिलिव्हर, तुम्हाला माहिती आहे की कपडे धुण्याचा साबण व्हील नावाचा साबण आहे. आता हा व्हील नावाचा साबण कपडे धुण्याचा घरोघरी गावोगावी सर्वत्र वापरला जातो. आता ह्या प्रत्येकामागे समजा आपण एक 10 पैसे प्रॉफिट पकडलं, बाकी सगळा खर्च जाऊन, तरी सुद्धा जर दिवसाला समजा 1,00,00,000 साबण विकले जात असतील तर 1,00,00,000 गुणिले 10 पैसे निव्वळ नफा त्या ठिकाणी किती आहे? 10 कोटीचा आहे. अशा पद्धतीने तो बॉटम ऑफ द पिरामिडला फॉर्च्यून असतं असं म्हटलं जातं. कदाचित रतन टाटा यांना तेच म्हणायचं असेल की जर जास्तीत जास्त कार विकल्या गेल्या तर डेफिनेटली अवघ्या भारतामध्ये रस्त्यावरती फक्त टाटा यांचीच गाडी असणार आहे. ब्रँड बिल्डिंग असेल किंवा ते फॉर्च्यून असेल, फायद्याचं असणार आहे असं त्यांना वाटत असेल कदाचित, माहीत नाहीये. पण दाखवताना त्यांनी तो भावनेचाच मुद्दा दाखवलाय. यांचं म्हणणं पूर्णपणे बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू आहेच, पण ते असलं तरी ते हे सांगतायत की माझी कंपनी तोट्यात नाही जायला पाहिजे, माझ्या लाखो कामगारांची कुटुंब देशोधडीला लागली नाही पाहिजेत, हे सुद्धा एथिकली बरोबर बोलतायत. मग ह्या दोघांच्या वादात आपण निर्णय काय घ्यायचा? एक विद्यार्थी म्हणून तुम्ही काय निर्णय घेणार? मित्रांनो, अशाच प्रकारचं हे द्वंद्व जे आहे, हा डायलेमा जो आहे, तो आपल्याला या चौथ्या पेपरमध्ये, एथिक्स पेपरमध्ये आपल्याला प्रेरित करतो, उत्सुवतो. तो आपल्याला थोडंसं पुश करतो की विचार करा, कोण बरोबर आहे, कोण चूक आहे. या दोघांच्या संदर्भात काय उत्तर आहे आत्ताच नाही, शेवटी बघूयात आपण नक्कीच. पण सुरुवात करूयात मित्रांनो. बघा, पहिला मुद्दा याच्यामध्ये नेहमी आपण लक्षात ठेवूयात की तो म्हणजे हा जो पेपर आहे ना, तो खूप आत्मपरीक्षण आणि खूप सखोल विचार करण्याची गरज भासवतो. आत्मपरीक्षण आणि खूप सखोल विचार करण्याची गरज भासवतो. जरी तुम्ही इथे बघितलं तर आत्मपरीक्षण आणि दुसरीकडे आहे सखोल विचार. बघा ना, आत्ताचे आपण दोन्ही उदाहरणं घेऊया. रतन टाटाजी आणि सायरस मिस्त्रीजी यांचं उदाहरण घ्या, किंवा कर्ण, दुर्योधन आणि विरुद्ध पांडव यांचं उदाहरण घ्या. दोघांमध्येही आपल्याला वरवरती लगेच पटकन निर्णय घेता येतो का? नाहीये. त्यासाठी आपल्याला खूप सखोल विचार करावा लागतो, खूप सखोल विचार करावा. काय मुद्दे इन्व्हॉल्ड आहेत, कोण कोण याच्यामध्ये स्टेक होल्डर आहेत, भागीदार कोण कोण आहेत, नक्की कोणत्या बाजूने दोघांनी विचार केलाय, दोघांनी आपला तिथे मत मांडण्याचा कुठलं तर्क त्या ठिकाणी दिलेला आहे, सखोल विचार करावा लागेल. आणि याचबरोबर मित्रांनो, निर्णय घेत असताना जेव्हा तुमच्या पुढे अनेक प्रकारचे फॅक्ट समोर येतील, तेव्हा शेवटी परत ते सोडवणार नाही आहे तुमचं द्वंद्व. तुम्हाला परत जावं लागेल तुमच्या स्वतःच्या सबकॉन्शियस आणि कॉन्शियसकडे. तुमचा जो कन्सायन्स आहे, कॉन्शियसचं सोडून द्या, पण तुमचा जो कन्सायन्स आहे, तुमची स्वतःची जी नीतिमत्ता आहे, नैतिकता आहे, जी तुम्ही जगता, ते काय आहे याचा सुद्धा विचार करावा लागेल. आणि त्याच्याच आधारावर तुम्ही निर्णय घेणार आहात, लक्षात घ्या. लाखो लोकांच्या, कामगारांच्या कुटुंबाचा तुम्ही निर्णय घेणार का त्या ठिकाणी भारतातल्या प्रत्येक गोरगरिबाला कार मिळाली पाहिजे याचा निर्णय घेणार? काय निर्णय घेणार? त्यासाठी ह्या दोन्ही गोष्टींची गरज असते. उत्तरामध्ये, आपल्या परीक्षेमध्ये आपले जे उत्तर लिहिणार आहोत त्याच्यामध्ये सुद्धा ह्या दोन्ही बाबी रिफ्लेक्ट झाल्या पाहिजेत, हे नेहमी लक्षात ठेवा. प्रश्नांची उत्तरं ही नेहमी संदिग्ध असतात, बरोबर की चूक हे कधीच नक्की नसतं. का? कारण पुन्हा तेच आहे, दोघे जण दोन पोझिशनला आहेत आणि तिथून ते सगळं हे पाहत असतात. त्यांच्या जागेवर स्वतःला आपण स्थानापन्न केलं तर दोघेही बरोबर वाटायला लागतात. आणि त्यामुळे नक्की काय बरोबर काय चूक नाही सांगता येत. ज्या ठिकाणी नक्षलवाद हा जो आहे तो चूक की बरोबर,
लक्षात घ्या, ज्या रक्तपाताचा अवलंब ते करतात, ज्या शस्त्रांचा ते अवलंब करतात, निश्चितपणे निंदनीय आहे आणि ते चुकीचंच आहे, त्याला काही दुमत नाहीये. तिथे काही एथिकल डायलेमा असू शकत नाही. पण जेव्हा ते सांगतात किंवा जेव्हा ते तिथे निर्माण होतात किंवा जेव्हा त्यांना एखाद्या खेडोपाड्यातली तरुण मुलं मुली हे जाऊन जॉईन करतात, तर त्या आदिवासी पट्ट्यामध्ये होणारं विकासाच्या नावाखालचं शोषण, विकासाच्या नावाखाली होणारं त्यांचं तिथे विस्थापन, विस्थापन झाल्यानंतर 2-2 दशकं ही लोक उघड्यावरती राहणं, या सगळ्यातून जर ते कट्टरतावादाकडे झुकत असतील किंवा व्यवस्थेवरती अविश्वास दाखवत असतील, तर तुम्हाला काय वाटतं? बरं, आता हे तुम्हाला काय वाटतं याच्यापेक्षा पुढे हा सोडवायचा कसा प्रश्न? विकासाने, बंदुकीने, मार्गक्रमण करून काय करायचं काय तिथे? मित्रांनो, सायन्समध्ये जसं असतं बघा, H2O इज इक्वल टू पाणी, तसं समाजात कधी नसतं. समाजामध्ये एव्हरी रोड लीड्स टू रोम या पद्धतीने असतं. आणि म्हणून होतं काय की एक ते एक उत्तर कधीच नाही आहे. म्हणून तुम्ही जे उत्तर द्याल ते उत्तर सुद्धा तेवढंच बरोबर असणार आहे. आणि कधीच हा प्रयत्न करू नका की अरे त्याने काय विचार करेल, तो काय विचार करेल, त्या पद्धतीने मी उत्तर देऊ का? नाही. उलट तुमचं उत्तर हे नाविन्यपूर्ण असलं पाहिजे. आणि तिथे या एथिक्समध्ये ना, या पेपरमध्ये तुम्हाला खूप संधी आहे याची. फक्त हे करत असताना तुम्हाला आणखी एक करायचं आहे, ते म्हणजे काय? समर्थन, उत्तराचं समर्थन. तुम्ही जो काही निर्णय घ्या, तुम्ही सायरस मिस्त्रीची बरोबर आहात असं सांगा, काही हरकत नाही. पण ते कसे बरोबर आहात हे पटवून द्या. किंवा तुम्ही असं वाटतंय रतन टाटाची बरोबर होते, तुम्ही ते सांगा, काही हरकत नाही, पण पटवून द्या. समर्थन करणं, आणि हे समर्थन तुमचं तर्कशुद्ध विचार आणि त्यांना लिहिण्याचा सराव करणं याच्या माध्यमातूनच होऊ शकेल. आणि म्हणून उत्तराची प्रॅक्टिस, आन्सर रायटिंग टेक्निक्स काय आहे? तर प्रत्यक्ष 2 तासात जाऊन तिथे टेक्निक नाही, अगोदर आहे. नंतर नाही करायचं आपल्याला हे सगळं. तिथे नाही काय करायचं, अगोदर प्रॅक्टिस करायची आहे, नेट प्रॅक्टिस करायची आहे. त्याच्यामध्ये तर्कशुद्ध विचार करायला शिका, सराव करा, तपासून घ्या, फीडबॅक घ्या आणि त्याच्यानंतर पुढे जा. लक्षात घ्या, बाजूने विरुद्ध युक्तिवाद करण्याचा सराव करा, दोन्ही बाजूने. म्हणजे इथे जर विचार केला तर समजा इथे आपल्याला बघता येतं काय की जो कर्ण यांनी निर्णय घेतला, ठीक आहे, तो अनितीचा होता का तो नीतीचा होता? किंवा त्याच्या पलीकडे जाऊन जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये काय बरोबर होतं, काय संयुक्तिक होतं, संयुक्तिक काय होतं, काय चुकीचं होतं, काय असंयुक्तिक होतं, हे करा. युक्तिवाद असा दोन्ही बाजूने मांडा. लक्षात घ्या, दोघांचे मुद्दे तेवढेच बरोबर होते. दोघांनीही त्या पद्धतीने आपला निर्णय कसा योग्य हे सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हीही ते करा. तुम्ही त्या ठिकाणी मांडून ठेवा 1 2 3 4, 1 2 3 4 5, आणि त्याच्या आधारावरती निर्णय घ्या. कधी कधी असं होतं की इकडे मुद्दे जास्त होतील असंयुक्तिक मध्ये, पण तुमचा स्वतःचा जो कन्सायन्स आहे, तुमच्या स्वतःची जी काही जाणीव आहे, नेणीव आहे, त्यातून मात्र तुम्ही म्हणाल की नाही, मला असं वाटतं की हा संयुक्तिकच होता. मित्राला दिलेलं वचन हे निश्चितपणे त्या पुस्तकांपेक्षा, त्या धर्माच्या, त्या नीतिनियमापेक्षा अधिक महत्वाचं होतं. आणि हे कर्णाने सिद्ध करून अजरामर स्वतःला करून घेतलं असं वाटतं मला. ठीक आहे, इट्स ओके. दिलेलं वचन पाळलं पाहिजे, हो. फक्त कॉमेंट खाली मारा एक शेवटी की वचन देताना मात्र विचार करावं, एवढं करावं. निश्चितच आहे, वचन देताना भावनिक नसावं असं खाली कॉमेंट टाका, म्हणजे थोडासा बॅलन्स साधण्याचा प्रयत्न होऊ शकतो, नाही का? हेही आपल्या उत्तरामध्ये असलं पाहिजे. प्रत्येक कीवर्ड साठी तुमचा विचार नोट्समध्ये लिहा, त्यांना कालांतराने पॉलिश करा आणि तुमच्या उत्तरामध्ये त्याचा वापर करा. बघा, कीवर्ड्स म्हणजे काय असतं, जसं आता इंटेग्रिटी किंवा सचोटी, बरोबर आहे का? बर, तर हे विचार केला आपण तर काय आहे इंटेग्रिटीचा अर्थ, काय होतो? काय होतो इंटेग्रिटीचा अर्थ? या इंटेग्रिटीचा चपकल शब्दामध्ये, मोजक्या शब्दामध्ये आपल्या स्वतःला त्याचं मत मांडता आलं पाहिजे, तर ते एक्सप्लेन करता आलं पाहिजे. नोट्समध्ये लिहून ठेवा. दुसऱ्या बाजूला एक खूप सुंदर उदाहरण नेहमी दिलं जातं, त्याची उदाहरणं आपल्या वहीमध्ये असली पाहिजे. उदाहरण कसं दिलं जातं की पहाटे 3 वाजलेले आहेत, तुम्ही गाडीवरून चाललेला आहात, रस्ता निर्जन आहे, कुठलीच रस्त्यावर गाड्या नाही आहेत, पण तरी सुद्धा लाल दिवा लागला म्हणून तुम्ही वाट पाहताय.
हे काय आहे हे लक्षात घ्या आणि या पद्धतीने याचा विचार करा. आणि मग होतं असं की हे हे आपल्याला मांडता आलं पाहिजे आपल्या दैनंदिन जीवनातून. आणि हे जे कीवर्ड आहेत आपल्या सिलेबसमध्ये बघितलं तुम्ही ना, तर प्रत्येक जो शब्द आहे ना, तो एक कीवर्ड आहे. तो कीवर्ड आहे. मग तो ॲटिट्यूड असेल, तो ॲप्टिट्यूड असेल, प्रोबिटी असेल, गव्हर्नन्स असेल, प्रत्येक शब्द हा एक कीवर्ड आहे. त्या कीवर्डबद्दल आपलं एक स्वतःचं स्पष्ट मत असलं पाहिजे. असं समजा ना की तुमच्याकडे एक पानभर त्याच्यावरती पहिल्यांदा डेफिनेशन, त्याचा अर्थ, त्याची उदाहरणं जागतिक आणि भारतीय, आणि शेवटी त्याच्यावरती आपलं कॉमेंट. अशा प्रकारे तुमची एक वही त्या ठिकाणी असली पाहिजे. हे इथं महत्वाचं आहे. त्याचबरोबर जे आपण कीवर्डचं बघितलं, आता त्या पुढे जाऊया. तुमच्या कीवर्डशी संबंधित कोट्स, वाक्य टिपा, दैनंदिन जीवन, चालू घडामोडी, पौराणिक कथा, अगदी लोकप्रिय पुस्तकं, चित्रपटामधली उदाहरणं यांचा उपयोग करा. करू शकता का? निश्चित करू शकता. वेगवेगळ्या प्रकारे जे पुस्तक वाचलं त्याचा उपयोग करा आणि त्या ठिकाणी लिहा की ते कसं असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल सध्याचा काळ आहे काय की नारायण मूर्तीजी म्हणाले की 70 तास प्रत्येक आठवड्याला आपण काम केलं पाहिजे. आठवड्याला आपण 70 तास काम केलं पाहिजे. मग आठवड्याला 70 तास काम केलं पाहिजे हे कुठं करता येईल, कुठे आपल्याला मांडता येईल? लिहून ठेवा आपल्या वहीमध्ये, लिहून ठेवा. मग ते सांगत असताना त्यांनी 2 उदाहरणं दिली. ते म्हणजे महायुद्धामध्ये झालं बघा, दुसरं महायुद्ध झालं. दुसऱ्या महायुद्धामध्ये 2 देश बेचिराग झाले. एक म्हणजे जर्मनी आणि दुसरा म्हणजे जपान. दोन्ही बेचिराग झाले. पण हे दोन्हीही देश आज विकसित आहेत, पुन्हा विकसित आहेत. मग हे कसे काय विकसित झाले? तर त्या ठिकाणी नारायण मूर्ती म्हणतात कारण त्या लोकांची त्यांच्या देशाप्रती असणारी इंटिग्रेशन, ती त्यांची जी काही एकात्मता आहे त्यांच्या देशाविषयीची, ती फार महत्वाची आहे. या देशाला पुन्हा मी त्या ठिकाणी फिनिक्स पक्षाप्रमाणे उभा करेल, ही जी वृत्ती आहे, ॲटिट्यूड, हे त्यातून येतं. अहो हे तर काहीच नाहीये. चीनमध्ये तर काय आहे, 9 to 5 आहे. 9 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत. किती तास होतात मोजा, सांगा मला, आणि आठवड्याचा गुणाकार करा. इथे नारायण मूर्ती म्हणतात तुम्ही आठवड्याला 70 तास काम करा. हे कुणासाठी करा? कारण जर भारताला 2047 मध्ये आपल्याला विकसित बनवायचं असेल तर नुसतंच गप्पा मारून नाही चालणार, काम करावं लागेल. पण पुन्हा एकदा हे किती हे संयुक्तिक आहे, कितपत आहे, हे उदाहरण तुमच्या त्या वहीमध्ये मांडून ठेवा. हे ठेवा, त्यात तुम्हाला हे बाबी त्या ठिकाणी सांगता येतील. वेगवेगळे चित्रपट सातत्याने आपल्याला चर्चा किंवा तिथे भाग पाडतात, ते विचार करायला भाग पाडतात. सामाजिक प्रश्नावर असलेले चित्रपट, तुम्ही त्या उदाहरणांचा इथे वापर करू शकता, का नाही? अगदी सहज करू शकता. आणि ते सांगा, मांडा. एखादी कथा कादंबरी नवीन आली, वाचा, लिहा, सांगा त्याच्यामध्ये. ही उदाहरणं त्या ठिकाणी आली पाहिजे. ओके, हे पण असं आपल्या आन्सर रायटिंगमध्ये. तुमची उत्तरं भारतीय संदर्भात जास्तीत जास्त लिहा. वेस्टर्न आणि इंडियन सोसायटी या दोघांचा विचार कराल तर भारतीय संदर्भात जास्तीत जास्त ते लिहा. ठीक आहे, कारण आपल्याला भारतामध्ये त्या ठिकाणी IAS ऑफिसर होऊन, अधिकारी होऊन काम करायचंय. आता बेसिकली केस स्टडी बाबत इथे मला तुम्हाला सांगायचं. केस स्टडी बाबत विशेषतः लक्षात ठेवा, उपाय हे फार महत्वाचे असतात. पहिला महत्वाचा मुद्दा, व्यावहारिक उपाय सुचवा. व्यावहारिक उपाय सुचवताना आउट ऑफ द बॉक्स जाऊन उपाय सुचवा. आउट ऑफ द बॉक्स जाताना विशिष्ट उपाय सुचवा. काय सांगितलं पहिल्यांदा? तुम्हाला समजा उपाय सुचवायचा आहे. बरेचसे केस स्टडी असतात, एक प्रश्न दिलेला असतो, त्याच्यावर तुम्ही उपाय सुचवायचे असतात, तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं. तर तुमचा उपाय कसा असला पाहिजे? प्रॅक्टिकल असला पाहिजे. म्हणजे कसा? व्यावहारिक, व्यावहारिक असला पाहिजे. व्यावहारिक असताना तो कसा असला पाहिजे? आउट ऑफ द बॉक्स, चाकोरी बाहेरील. तो चाकोरी बाहेरील पण असला पाहिजे. आणि चाकोरी बाहेरील असतानाच तो त्या ठिकाणी म्हणजे 1, 2, तिसरा मुद्दा जो असला पाहिजे तो विशिष्ट शब्दामध्ये,
किंवा नेमक्या शब्दामध्ये तुम्हाला मांडता आला पाहिजे. तो तुम्हाला नेमक्या शब्दामध्ये मांडता आला पाहिजे. मग 70 तास, तर 70 तास जे आहेत याच्याबद्दल आपण समजा विचारलं की काय, याच्यावरती काय तुमचं मत आणि तुमचा उपाय काय, तर आपण काय सांगायचंय? व्यावहारिक आहे का? तर हो, व्यावहारिकच आहे. का नाही? तो व्यावहारिक आहे, परंतु तो कसा असावा? तर त्याच्यामध्ये तो जे युवक आहेत, युवकांसाठी 70 तास हे अत्यंत वाजिब आहे, म्हणजे नीतितत्वाने धरून आहे, ते करू शकतात. परंतु विशेषतः ज्या काही माता आहेत किंवा ज्या गृहिणी आहेत, आपण असं म्हणूयात की ज्या स्त्रिया आहेत, विशेषतः यातल्या कोणत्या जास्त स्तनदा आहेत, त्याचबरोबर ज्यांची मुलं किंवा ज्यांची आत्ताच 6 महिन्याची 1 वर्षांची मुलं आहेत, अशा महिला आहेत, यांच्या संदर्भात तुम्ही तिथे 2 प्रकारे काम करू शकता. एक, जे काही वर्क फ्रॉम होम आहे, वर्क फ्रॉम होम याचा विचार करू शकता, प्लस ऑफिस हे करू शकता, आणि या माध्यमातून ते काम होऊ शकतं 70 तास. दुसरं काय सांगू शकता की हे जे उत्तर आहे हे चाकोरी बाहेरचं उत्तर असलं पाहिजे. डेफिनेटली ते उत्तर चाकोरी बाहेरचं असलं पाहिजे. म्हणजेच काय की आपण फक्त याचं उत्तर हो किंवा नाही असं न देता आपण त्या ठिकाणी सांगतोय की तुम्ही कॅटेगरी वाईज त्याचा विचार केला पाहिजे, ना की फक्त एका ठिकाणी असा. किंवा अगदी इथे जर आपण विचार केला तर आपलं मगाशीच उदाहरण घ्या, बघा, जर सायरस मिस्त्री आणि रतन टाटा यांच्या संदर्भातलं उदाहरण घ्या, काही हरकत नाही. तर तिथे सुद्धा व्यावहारिक काय उत्तर आहे? निश्चितपणे ना नफा ना तोटा. ना नफा ना तोटा या तत्वावर जर समजा तिथे ती कार बनवली जात असेल आणि विकली जात असेल तर योग्य आहे. का होत आहे? त्यामुळे टाटांचं जे स्वप्न आहे, ठीक आहे, जो काही भावनिक मुद्दा आहे किंवा जे काही त्यांचं म्हणणं आहे की रस्त्यावरचे ॲक्सिडेंट कमी करणं, तोही त्याच्यातून होऊ शकतो. आणि सायरस मिस्त्री यांचं जे म्हणणं आहे की कंपनीला तोटा नाही झाला पाहिजे, ठीक आहे, तोटाही नाही झाला पाहिजे, कामगारांची घरं चालणारच आहेत, त्यातून ब्रँडिंग होणार आहे, आणखी गाड्या विकल्या जाणारच आहेत. एक सर्टन सेगमेंट आहे की त्याला तिथे नाहीच आहे, त्याला दुसऱ्या गाड्या घ्यायच्या, तो घेणारच आहे, तुमचा फायदाच आहे. सो ना नफा ना तोटा. चाकोरी बाहेरचं उत्तर आहे का? हो आहे उत्तर. का नाही आहे? पठडीचं उत्तर काय असेल? हे बरोबर किंवा ते बरोबर. आपण नाही आहे, आपण त्या ठिकाणी बॅलन्स साधतोय, ना नफा ना तोटा करू शकतो. आणि याच्यातून कसं होतं, ना नफा ना तोटा जरी असलं लक्षात घ्या, तरी सुद्धा अर्थव्यवस्थेमध्ये प्रचंड रेव्हेन्यू त्यांच्याकडे येणारच आहे, त्यांचं ब्रँडिंग होणारच आहे, रस्त्यावरती प्रत्येक ठिकाणी त्यांचीच कार असणारच आहे, हे पण लक्षात घ्या. हाही मुद्दा तिथं महत्वाचा आहेच आहे. तिसरा, आणि विशिष्ट आणि नेमकेपणाने 2 शब्दामध्ये जिकडे तिकडे केलं आपण करू शकतो. आता निश्चितपणे तुमचं वेगळे मत असेल, मी सुरुवातीलाच सांगितलंय, एथिक्समध्ये कधीच कोणाचं उत्तर हे चूक किंवा बरोबर असं कधीच नसतं, पण तुम्ही समर्थन कसं करता त्यावरती सगळं डिपेंड आहे. गेटिंग? सो या पद्धतीने आपण याचं उत्तर लिहू शकतो. मूळ समस्या विरुद्ध परिघातील समस्या आणि परिच्छेद विशेष तक्ते. बघा, असं समजा की मूळ समस्या विरुद्ध परिघाबाहेरील समस्या. एक प्रश्न आहे, समजा तुम्ही कोण आहात? तुम्ही शिक्षण अधिकारी आहात. एका कॉलेजने त्या ठिकाणी खूप तिथे गैरव्यवहार केलाय, त्याला त्या चौकशीचे तुम्ही अध्यक्ष आहात आणि अध्यक्ष ह्या नात्याने तुम्हाला तिथे सापडलंय की नाही, हे जे आहे कॉलेजचं जे व्यवस्थापन आहे हे गैरप्रकार करतच आहे. आता तुमच्या पुढे समस्या ही आहे की तुम्ही ते कॉलेज सगळं बरखास्त करणार का, मान्यता काढून घेणार का? पण मान्यता काढून घेतली तर अडचण अशी आहे, तिथले काम करणारे लोक ज्यांचा हात नाही आहे आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे. काय करणार तुम्ही? आणि त्याचबरोबर तुम्हाला तिथे ते असं करू नका यासाठी 25 लाखाची हे पण रिश्वत त्या ठिकाणी तुम्हाला ऑफर केलेली आहे. ही जी काही लाच ऑफर मध्ये तुम्ही काय कराल? तर याच्यामध्ये बघा, विद्यार्थी जनरली काय करतात, त्यांचा जो मूळ समस्या आहे, मूळ समस्या ती म्हणजे त्या महाविद्यालयाची मान्यता रद्द करायची की नाही.
उत्तर कोणी म्हणेल की मी रद्द करेन, कोणी म्हणेल की मी रद्द करणार नाही, जो तो आपापल्या पद्धतीने त्याला सपोर्ट करेल. हा झाला मूळ भाग. पण विद्यार्थ्यांनो तुम्ही एवढ्यापुरतच मर्यादित राहू नका. आणखी एक याचा भाग आहे, तो म्हणजे काय, जी परिघाबाहेरील समस्या आहे, ठीक आहे, परिघाबाहेरील समस्या ती कोणती आहे हो, मध्येच नाही का ते 25 लाख रुपयांची लाच ती दिली आहे ना, मग त्याचं काय करणार, तर 25 लाखाच्या लाचेचं काय करणार, त्याचंही उत्तर लिहा ना. याला तुम्ही जर तिथं समजा 60% वेळ देत असाल, 20-30% तरी द्या याला, दोन्ही मुद्दे कव्हर होतात. म्हणून दोन्ही करायचं आहे. हेच त्याचबरोबर दुसरा एक मुद्दा आहे, तो म्हणजे उत्तर माझी पॅराग्राफ मध्ये लिहू की त्या ठिकाणी मी तक्त्यांचा वापर करू. बघा लक्षात घ्या, याचं हार्ड अँड फॅक्ट असं काही उत्तर नाहीये. उत्तर एकच आहे, तो म्हणजे गौतम बुद्ध. तो म्हणजे काय हो, मध्यम मार्ग. जिथे गरज असेल त्या ठिकाणी निश्चितपणे तुम्ही ते लिहा, तक्त्यांचा वापर करा. जिथे गरज नसेल त्या ठिकाणी पॅराग्राफ लिहा, पण लिहा, दोन्हींचाही वापर करा. मध्यम मार्ग, असं हार्ड अँड फॅक्ट कुठे काही नाही आहे. लक्षात घ्या. या पद्धतीने केला तर निश्चितपणे मित्रांनो तुम्हाला तुमच्या या परीक्षेमध्ये खूप छान गुण मिळतील. यात कुठल्याही प्रकारचा हे नाही आहे. नागरिक सेवकांच्या जीवनातील उदाहरणे लिहिण्याचा प्रयत्न करा उत्तरामध्ये, केस स्टडीमध्ये. TN शेषन यांनी त्या काळामध्ये आचारसंहिता लागू करत असताना काय स्ट्रगल केला, कसं ते लागू केलं सांगा, ते इथं प्रत्यक्ष सांगा. उत्तराला पुढे विद्यार्थ्यांच्या विद्यापीठामधल्या ज्या निवडणुका आहेत याच्यामध्ये गैरप्रकार होऊ नयेत यासाठी लिंगडोह समितीने काय सांगितलं, आणि लिंगडोह हे माजी निवडणूक आयुक्त होते, त्यांनी कसं काम केलं हेही सांगा. आता ह्या पद्धतीने एखादे जिल्हाधिकारी साहेब आहेत, एखादी डिव्हिजनल कमिशनर आहेत, एखादे साखर आयुक्त आहेत, कसं काम केलं हे सांगा त्याच्यामध्ये. आणि याचंच उदाहरण मला तुम्हाला द्यायचं आहे या ठिकाणी बघा, आणि ते म्हणजे श्री शेखर गायकवाड सर. शेखर गायकवाड सर यांचं की प्रत्यक्ष एखादं उदाहरण कसं तुम्हाला त्या ठिकाणी इन्स्पायर करतं, तुमच्या उत्तरावर 4 चांद लावतं. उदाहरणार्थ साखर आयुक्त म्हणून काम करत असताना सर सांगतात की साखर आयुक्त म्हणून काम करत असताना मला हे समजत होतं की साखर कारखाने त्यांच्या प्रदेशातल्या शेतकऱ्यांना खूप चांगला दर देऊ शकतात, पण मी सांगितलं तर ते निश्चित ऐकणार नव्हते हे मला माहिती होतं. मी छोटंसं काम केलं. माझ्याकडे शेतकऱ्यांचे व्हॉट्सअप ग्रुप होते, त्या ग्रुपवरती मी फक्त काय केलं, त्यांच्या जिल्ह्यातले जे काही साखर कारखाने आहेत त्या साखर कारखान्याद्वारे जो काही भाव दिला जातो प्रत्येक टनाला त्याची यादी बनवली. जे फार कमी देतात ते सगळ्यात शेवटी, जे खूप चांगला देतात ते वरती. अशा पद्धतीने मी फक्त त्या याद्या व्हॉट्सअप ग्रुपला पसरवल्या. पुढचं काम आपोआप झालं. काय झालं, अहो शेतकऱ्यांनी स्वतः तुलना करायला सुरुवात केली आणि आपल्या संचालकांना जाब विचारायला सुरुवात केली की हे बघा ते बाजूचं ते देतंय एवढा भाव आणि तुम्ही मात्र एवढा कमी देताय का, ते काही कुठं लागून गेलंय काय, त्याच्याकडे काय वेगळं आहे का, आमचा ऊस आणि त्याचा ऊस वेगळा आहे का. आणि जेव्हा हे अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी जेव्हा ही फॅक्च्युअल बाब त्यांना दाखवली तेव्हा त्यांना सुद्धा खूप चांगला, अतिशय चांगला भाव त्या ठिकाणी मिळाला. काय केलं सरांनी फक्त इथे काय केलं, एकच काम, ते म्हणजे जे काही तंत्रज्ञान आहे त्याचा वापर करून, शिवाय जे काही फॅक्च्युअल माहिती आहे त्याचा वापर करून शेतकऱ्यांना अवेअर केलं, शेतकऱ्यांना जागं केलं, शेतकऱ्यांना सक्षम बनवलं. आपोआप शेतकऱ्यांनी आपापला उद्धार त्या ठिकाणी करून घेतला. आता हे जे काही एक्झाम्पल आहे तुमच्या परीक्षेमध्ये तुम्ही वापरलं तर मित्रांनो याच्यापेक्षा चांगलं आणखी काय असेल. आणि म्हणून आपल्या अवतीभोवती असे अनेक अधिकारी खूप चांगलं काम करत आहेत, त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी खुबीने वापर करा. म्हणजेच काय, आपले कान डोळे उघडे ठेवून उदाहरणं, कोटेशन, चांगल्या घडणाऱ्या बाबी, तत्व या सगळ्यांचा सारासार विचार करून आपल्या नोट्स बनवत जाणं प्रत्येक कीवर्डनुसार, हा सगळ्यात उत्तम आन्सर रायटिंग टेक्निक आहे. मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारच्या काही बाबी आणखी हव्या असतील, माहिती हवी असेल, बोलायचं असेल, आमच्याशी संपर्क साधा. आपलं ॲप डाउनलोड करा किंवा टेलिग्रामच्या माध्यमातून आमच्याशी संपर्क करा. फोन नंबर तर आहेतच. भेटूया. धन्यवाद. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.